नमस्कार. ग्रामगीता अध्याय 9 भाग 56. सेवेचे अनंत प्रकार आहेत. आपल्याला कोणत्या प्रकारची झेपेल ती सेवा आपण विचारपूर्वक निश्चित करावी आणि सेवा म्हणून ती सेवा करण्याचं व्रत स्वीकारावं. अन्नसेवा, धनसेवा, श्रमसेवा, ज्ञानसेवा, प्राणसेवा म्हणजे गरजूंसाठी औषधाची सोय करणं किंवा डॉक्टरी सेवा उपलब्ध करून देणं, सद्धर्मसेवा अशा अनेक प्रकारच्या सेवा आपण स्वीकारू शकतो. संत तुकडोजी महाराज म्हणतात, आपला गाव सुधारायचा असेल तर त्यासाठी केलं जाणारं प्रत्येक कार्य ही सेवाच असायला हवी. पण अशी सेवा करताना कोणत्याही प्रकारचा संग्रह करण्याचं पाप मात्र आपण करू नये. सर्वतोपरी आपण अपरिग्रहाचा स्वीकार करावा. आपण द्यावे हेची अंतरी जपत राहावे. आपुले कष्ट अर्पोनी सेवावे यज्ञ शेष जैसे. आपल्याला आयुष्यभर इतरांना काहीतरी द्यायचं आहे याचं भान सतत ठेवावं. कारण आपल्या जन्मापासून आपण आपल्या मृत्यूपर्यंत समाजाकडून काही ना काही घेतच असतो. आपलं आयुष्य म्हणजे समाज ऋण अंशतः तरी फेडण्याची एक उत्तम संधी आहे असं आपण समजलं पाहिजे. आपल्या कार्यामुळं आत्मसमाधान वाटलं पाहिजे. सगळ्यांना आनंद होतो त्यातच आपला आनंद मानला पाहिजे. ज्या सामाजिक कर्त्याकडं किंवा सामाजिक कार्याकडं प्रलोभन, ईर्षा, राग, द्वेष हे दुर्गुण असतात त्याच्या कार्याच्या शेवटी लोक उपहासच करतात. आणि समजा आपल्याला दुसऱ्यांसाठी काहीच करता आलं नाही तरी आपलं ओझं इतरांवर लादू नये एवढी जाणीव ठेवली तरी पुरे आहे. एवढं सगळं सांगून या 9व्या अध्यायाच्या शेवटी संत तुकडोजी म्हणतात, श्रोतेहो, समजायाचे महत्त्व, सर्वात लोकसेवेचे श्रेष्ठत्व, हृदयी पटवोनी घ्या तत्व, निघा सेवा करावया. त्यासी कला कुशलता नको काही, प्रांजळ जिव्हाळाची यशदायी, लागा या मार्गी सर्वही तुकड्या म्हणे. अशा प्रकारे कळकळीची विनंती करून ही ग्रामगीता गुरुसंमत, शास्त्रसंमत आणि स्वानुभवसंमत आहे अशी ग्वाही संत तुकडोजी महाराजांनी या अध्यायाच्या शेवटी दिलेली आहे. ग्रामगीतेच्या 9व्या अध्यायात संत तुकडोजींनी प्रचार कला आणि प्रचारक, निस्वार्थी प्रचारक आणि स्वार्थी प्रचारक या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केलेला दिसतो. आणि अध्यायाच्या शेवटी कार्यकर्त्यांना निष्काम सेवेचं व्रत घेण्याचं कळकळीचं आवाहन त्यांनी केलेलंही आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण 10व्या अध्यायाकडे वळणार आहोत क्रमशः.